काय गे मनवा, तुला काय आता इनकमिंग कॉल साठी पण पैसे पडतात की काय? म्हणजे मी तुला कालपासून आज सकाळपासून फोन ट्राय करते, तू फोन उचलत का नाहीयेस? मी जरा बिझी होते. मस्त विसरलीस तू या मैत्रिणीला. अगं निदान फायनल एक्झाम तरी होऊ द्यायची. काय काम आहे बोल ना. काम होतं ते झालं, पण तू बोल. तू काय शाहरुखने तर सलमानची फिल्म करायला घेतलीस की काय? काम आहे ते बोल म्हणे. एवढी कशात तू बिझी झालीयस? परी धवलची आजी ऍडमिट आहे, ऑपरेशन करायला सांगितलं आणि ऑपरेशन साठी 2 लाख खर्च सांगितलाय. तेच पैसे जमवण्याच्या गडबडीत होतो. गडबड म्हणजे? परी अगं एवढी मोठी रक्कम अशी कशी उभी करणार? वाह धन्य आहे. नाही आता ना फोनवर बोलतेय म्हणून, समोर असते ना तर तुमच्या पायाच पडले असते. नाही पण ते देव अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही चाळण घेऊन गेला होतात का? मला सांगा बरं. मला एक फोन नाही करता आला तुम्हाला साधा. ती सायली नव्हती का तिथे? तिचं काय? ती नेहमी माझ्या दादाला बोलत असते ना की माझा दादा ट्रक घेऊन येतो, टेम्पो घेऊन येतो. मग यावेळेस सुद्धा माझा दादा आला असता पैसे घेऊन, पण नाही. घालून पाडून बोलायच्या वेळेस बरी त्या धवलला आठवण येते आणि अशा वेळेस मदतीच्या वेळेस तुम्हाला परीची आठवण नाही येत का? अगं ते डोक्यातच नाही आलं आमच्या. तेच ना, डोक्यात येण्यासाठी आधी मनात असावं लागतं. परीनं तुमच्या मनातच नाहीये. आता जर आजीला काही झालं. परी आजींचं आत ऑपरेशन चालू आहे, पैशांची व्यवस्था झालीये. हे बरं, चुका तुम्ही करा आणि वर तुम्हालाच ओरडता. मला ऐकायला सांग. परी आता अति होतोय, फोन ठेव तू. मनवा हे बघ माझं ऐकून घे. तुम्ही तुला सांगते फोन ठेव. हॅलो मनवा. सॉरी माझा आवाज वाढला जरा. इट्स ओके, पॅनिक होऊ नकोस. आजींच्या ऑपरेशनच्या टेन्शनमुळे. तू नक्की कधी सांगणार आहेस? रोज तुम्हाला हेच सांगतोय की मी आज सांगेन म्हणून. आज नक्की सांगतो. आज नाही, आता सांगायचंय तुला. परी तू समजून घे ना मला. अरे पण तुझा प्रॉब्लेम काय आहे? ऍक्च्युली जुही म्हणते आता इतक्यात नको सांगायला. मग तू ठरवलं काय? साखरपुडा माझ्या सोबत आणि लग्न तिच्या सोबत करणार आहेस का? ऑप्शन तसा. तू काय वेडा झालायस का? बघ तुला सांगून ठेवते, तू लवकरात लवकर तुझ्या घरी सांग, नाहीतर मी माझ्या घरी सांगीन. कुणाला काय सांगायचंय? काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे मी. तू प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं ना मोठं प्रशस्त एकदम. तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ,
हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे ओके